राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये सन 2025 मधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 27,320 इतकी प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली। लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणामधील तडजोडी मूल्य 149,18,63,016 इतके राहिले। राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एकूण 31 जोडप्यांचे वैवाहिक हक्क सामंजस्याने पुनर्स्थापित झाले। सन 2025 मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मनोज शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश RJ कटारिया, जिल्हा न्यायाधीश YA राणे, जिल्हा न्यायाधीश JG मोहिते, तदर्थ जिल्हा न्यायाधीश SV केंद्रे, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, जिल्हा सहकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष VP शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे तसेच इतर न्यायाधीश, विधिज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते। या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सोलापूर महानगरपालिकेतील सहाय्यक मुख्य निरीक्षक कर संचलन अधिकारी युवराज गाडीकर, कर निरीक्षक दिलीप देशमुख, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत खसगे व बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री, बँकेचे विधिज्ञ SS गायकवाड व रिकव्हरी अधिकारी आदित्य गवळी व बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर संजीव कुमार व बँकेचे विधिज्ञ VA कुलकर्णी यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर MK कौठोळे यांनी केले। सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय अदालतीच्या माध्यमातून एकूण 4,916 प्रलंबित प्रकरणे दाखल केली व 22,404 प्रकरणे निकाली काढण्यात आली। या सर्व प्रकरणामधील तडजोड मूल्य 149,18,63,016 इतके राहिले। सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्हा येथील सर्व न्यायालयामध्ये 15 वर्षे जुनी 1, 10 वर्षे जुनी 11, 5 वर्षे जुनी 951 अशी एकूण 963 जुनी प्रकरणे निकाली काढण्यात आले। राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनापूर्वी 5 ते 9 मे या कालावधीमध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली। या विशेष मोहिमेमध्ये 15 वर्षे जुनी 9, 10 वर्षे जुनी 46, 5 वर्षे जुनी 527 अशी एकूण 4,082 इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली।